इंटलेक्च्युअल सॉल्व प्रॉब्लेम्स जीनियस प्रिव्हेंटिव्ह. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युवराज स्पर्धा अकॅडमीमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणणार आहोत. तर सुरुवातीला मी TET कोणासाठी याच्याविषयी माहिती देणार आहे मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक बनायचे आहे त्यांना सुरुवातीला D.Ed B.Ed केल्यानंतर सुरुवातीला TET द्यावी लागते, नंतर CET देता येते मित्रांनो. आणि जे ऑलरेडी शिक्षक सेवेत आहेत त्यांना पण TET देण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे एक पत्र एक VC झाले होते मित्रांनो. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 1 नोव्हेंबर 2025ला सूचना दिल्या होत्या की RT ॲक्ट ज्यांना लागू आहे त्या सेवेतील शिक्षकांनी सुद्धा 2 वर्षांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पास होणे अनिवार्य आहे मित्रांनो. म्हणजे थोडक्यात आता आपण तर बघितलं, केंद्र प्रमुख भरतीसाठी सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षा लागते, म्हणजे प्रमोशनसाठी सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षा लागते. आणि सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षा लागते मित्रांनो. त्याचा आपल्याला आपण एक आत्ता संदर्भ दिला मित्रांनो की इतर मागास बहुजन कल्याण विभागाची एक VC झाली होती. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं त्यांना 1 नोव्हेंबर 2025ला 2 वर्षात पास होण्यासाठी एक मार्गदर्शन दिलेलं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे ज्यांना शिक्षक बनायचं आहे त्यांना एक शिक्षक पात्रता परीक्षा देणे अनिवार्य आहे मित्रांनो. आणि जे शिक्षक सेवेत आहेत परंतु अजून पण त्यांनी TET दिलेलं नाही त्यांना पण शिक्षक पात्रता परीक्षा देणे बंधनकारक आहे मित्रांनो. शिक्षक पात्रता परीक्षा ही परीक्षा मेरिटची नाही मित्रांनो. याला फक्त आपण 55 आणि 60% एक कट ऑफ क्रॉस करायचा आहे मित्रांनो. एक क्रायटेरिया क्रॉस करायचा आहे मित्रांनो. म्हणजे थोडक्यात जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत किंवा मागासवर्गीय कॅन्डिडेट आहेत त्यांना 55% मार्क पाडायचे आहेत आणि जे सर्वसाधारण जे ओपनचे कॅन्डिडेट आहेत त्यांना 60% मार्क पाडायचे आहेत मित्रांनो. एकूण 150 प्रश्नासाठी ही परीक्षा राबवली जाते शासनामार्फत. त्यामध्ये मागासवर्गीयांना 150 मार्कापैकी 55% धरलं तर 82 प्रश्न होतात मित्रांनो. आणि ओपनला 150 प्रश्नापैकी 60% मार्क पकडले तर 90 प्रश्न होतात मित्रांनो. तर त्यामध्ये 1 ते 5साठी एक वेगळा पेपर असतो मित्रांनो आणि 6 ते 8साठी TET 2 असा दुसरा पेपर असतो मित्रांनो. 6 ते 8साठी ज्यांचं आर्ट्स ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांना सोशल सायन्सचा एक वेगळा पेपर असतो मित्रांनो. आणि ज्यांचं 6 ते 8साठी सायन्स झाले त्यांना मॅथ्स आणि सायन्ससाठी एक वेगळा पेपर असतो मित्रांनो. तर आत्ता आपल्या सध्या शिक्षक पात्रता परीक्षेचे फॉर्म भरून झालेत मित्रांनो. तो पेपर सध्या मला वाटतं 21 का 20 जूनला आहे मित्रांनो आता सध्या पेपर. तर त्याची स्ट्रॅटेजी आखा मित्रांनो, प्लॅनिंग करा. खूप सोपी परीक्षा आहे मित्रांनो. 1 ते 5चा विचार केला तर 150 प्रश्नाकरिता 150 मार्क असतात. त्यामध्ये 5 विषय असतात. 30 मार्क प्रत्येक विषयाला असतात मित्रांनो. त्यामध्ये मराठी व्याकरण 30 मार्क, इंग्रजी किंवा हिंदी मीडियम बदलून सुद्धा आपण हिंदी विषय घेऊ शकतो मित्रांनो. त्याला 30 मार्क 30 प्रश्नासाठी असतात मित्रांनो. बालमानसशास्त्र 30 मार्क, त्यानंतर गणिताला 30 मार्क आणि परिसर अभ्यास किंवा आपण त्याला सायन्स म्हणतो, जनरल सायन्स, त्याला 30 मार्क असतात मित्रांनो. तर अशी 150 मार्काची परीक्षा असते मित्रांनो. 6 ते 8चा विचार केला तर सेम क्रायटेरिया मित्रांनो. फक्त सोशल सायन्सला 60 मार्क आणि मॅथ्स आणि सायन्सला 60 मार्क. बाकी 30 मार्क. मराठी व्याकरण 30 मार्क, त्यानंतर इंग्रजी किंवा हिंदी व्याकरण 30 मार्क आणि मानसशास्त्र 30 मार्क मित्रांनो. असे 6 ते 8मध्ये हे 30 मार्काचे 3 सब्जेक्ट. आणि जर तुमचा सोशल सायन्स असेल तर 60 मार्क आणि मॅथ्स अँड सायन्स असेल तर 60 मार्क मित्रांनो. तुमच्याकडे वेळ भरपूर आहे. सध्या मेचे 30 दिवस, चालू एप्रिल महिन्याचे 10 दिवस आणि पुढचे 1 महिन्याचे 20-21 दिवस, म्हणजे एप्रिलमधले 20-21 दिवस असे मिळून तुमच्याकडे जवळजवळ 2 महिने आहेत मित्रांनो. स्ट्रॅटेजी आखा, प्लॅनिंग करा मित्रांनो. मेरिट नाही आहे, फक्त आपल्याला एक क्रायटेरिया पास करायचा आहे मित्रांनो 55-60%चा. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. तुम्हाला मित्रांनो आवडला तर सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.